नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, आनंदी असाल आणि छान-छान खात असाल. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत क्लीनिंग रूटीन शेअर करणार आहे. तर क्लीनिंग करण्यासाठी मी वेळ कसा काढते किंवा काय टिप्स फॉलो करते, या सगळ्याच गोष्टी तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे ज्या दिवशी मला क्लीनिंग करायचं असतं ना, तर नेहमी ज्या वेळेला उठते त्याच्या आधी थोडंसं लवकर उठते. जेणेकरून माझा सकाळचा स्वयंपाक, नाश्ता, त्याचबरोबर जी महत्त्वाची कामं आहेत ती सगळी मला करता येतात, आवरता येतात. त्यानंतर ही कामं आवरल्यानंतर माझ्याकडे खूप सारा वेळ उरतो, ज्यामध्ये मी क्लीनिंग वगैरे सगळ्या गोष्टी करत असते. तर तुमच्यासाठी सुद्धा हीच महत्त्वाची टिप आहे, की ज्या दिवशी तुम्हाला क्लीनिंग करायचं आहे, तर त्या दिवशी नेहमीच्या वेळेपेक्षा थोडं जास्त लवकर उठणे. त्याचबरोबर स्वयंपाकसुद्धा अगदी सिंपल असा ठेवावा. खूप जास्त किचकट स्वयंपाक जो आहे तो क्लीनिंगच्या दिवशी करू नये. जेणेकरून खूप सारा वेळ जातो. तर इथे मी साधा स्वयंपाक आहे, चण्याची भाजी आहे, डाळ आहे, भात आहे आणि पापडसुद्धा फ्राय केलेला आहे. तर 2-4 दिवसापूर्वी मी DMartमधून शॉपिंग केली होती आणि त्यासोबत 25 किलोची तांदळाची गोणी आणली होती आणि नेहमी मी पावसाच्या आधी ना खूप थोडं जास्त प्रमाणात तांदूळ वगैरे भरत असते. कारण पावसात आपल्याला बाहेर पडणे शक्य होत नाही. त्याचबरोबर महागही होतात गोष्टी. सो मी पावसात मोस्टली जास्त थोड्या प्रमाणात तांदूळ भरत असते. तर तांदूळ ठेवण्यासाठी एक्स्ट्रा स्टोरेज माझ्याकडे काही नव्हतं. त्यामुळे मी ही टाकी क्लीन करायला घेतलेली. या टाकीमध्ये मी तांदूळ साठवून ठेवणार आहे. त्याचबरोबर यांनी काल येताना बाजारातून थोडेसे जास्त कांदे, लसूण वगैरे या सगळ्या गोष्टी आणल्या होत्या. सो ही ट्रॉली जी आहे कांदे लसणाची, तर ती सुद्धा क्लीन करून घेते. जेव्हासुद्धा मी काय करते ना, असं एक्स्ट्रा सामान जास्त वगैरे येतं, तर त्यावेळेला ते सामान लगेचच त्याच्यामध्ये न भरता पहिल्यांदा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला स्टोअर करायचं आहे सामान, तर ते क्लीन करून घेते आणि नंतर त्याच्यामध्ये मी ते सामान स्टोअर करते. तर आज खूप दिवसापासून विचार करत होती ना, की आपल्या ज्या लाद्या घरातल्या फरशी असते, तर त्याच्या कॉर्नर जे असतात ते खूप जास्त घाण होतात. कारण आपण डेली जरी क्लीनिंग करत असलो ना, तरी कॉर्नर्समध्ये ना थोडं-थोडं लाल प्रकारचं थोडीशी घाण हळू जमा होत असते आणि ते काळपट, लालसर असं दिसायला लागतं आणि ते खूप घाण दिसतं. तर आज विचार केला, की त्याच गोष्टी क्लीन कराव्या. तर इथे मी हँडवॉश जो आहे तो टाकून घेतलेला आहे आणि फिनेल आहे ते टाकलेलं आहे. कारण ना ही जागा जी आहे ना, खूप कंजेस्टेड आहे. इथे हातही पोहोचत नाही तुम्ही पाहू शकता आणि रोजच्या रोज जरी क्लीनिंग केलं ना, तरी धूळ जमा होत असते. कारण बाजूलाच दरवाजा आहे. सो त्यामुळे ना थोडंसं फिनेल वगैरे टाकून घेतलंय, ज्यामुळे कॉकरोचेस वगैरे किंवा इतर काही कीटक येऊ नये. तर बघू शकता किती छान प्रकारे क्लीन झालेलं आहे. त्यानंतर इथे जिथे मी वॉशिंग मशीन ठेवते, तर तो कॉर्नरसुद्धा खूप जास्त घाण होत असतो आणि जरी दररोज तिथे मी पुसत असली, तरी इतकं काही डीप क्लीनिंग होत नसतं. सो तो कॉर्नरसुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे माझं किचन खूप जास्त लहान आहे. त्यामुळे क्लीनिंग करण्यासाठी मला इकडे-तिकडे गोष्टी थोड्याशा सरकाव्या लागतात. तर इथला बाथरूमचा स्पेस जो आहे, बाथरूमच्या बाहेरचा, तर तो सुद्धा खूप जास्त घाण होत असतो. कारण सतत ओले पाय, काही ना काही सांडत असतं. त्याचबरोबर इथेच बाजूला माझं डस्टबिनसुद्धा मी ठेवते डोअरमध्ये समोर. त्यामुळे काही ना काही सांडत असतं. तर ह्या प्रकारे मी किचनची आज क्लीनिंग छान अशी केलेली आहे. त्यानंतर कमीत कमी महिन्यातून एकदा तरी छान असं फरशीचं डीप क्लीनिंग करावं. तर रोजच्या रोज आपण फरशी क्लीन करत असतो, तरीसुद्धा ना महिन्यातून एकदा डीप क्लीनिंगची गरज असते. सो आज मी छान असं डीप क्लीनिंग केलेलं आहे. पूर्ण व्यवस्थित अशी लादी पुसून घेतलेली आहे. तर इथे हँडवॉश टाकून थोडंसं लादी पुसण्याचं जे लिक्विड आहे ते टाकलेलं आहे आणि त्याच्याने छान अशी फरशी क्लीन करून घेतलेली आहे. त्यानंतर याने जो मसाला, हळद वगैरे किंवा काश्मीरी मसाला वगैरे आणला होता, तर त्यासाठी माझ्याकडे काचेच्या बरण्या नव्हत्या. सो लास्ट इयर मी प्लास्टिकच्या बरणीतच ठेवलं होतं. पण यावर्षी विचार केला होता, की काचेच्या बरण्या आणाव्या. तर एकच काचेची बरणी होती, ज्यामध्ये मी मसाला भरला, पण तो मसाला काही त्याच्यात पूर्ण व्यवस्थित असा मावला नाही. त्यामुळे त्यांनी ह्या 3 नवीन बरण्या आणलेल्या आहेत. तर ही मोठी बरणी जी आहे, ती जवळ 2 किलोची आहे आणि बाकी छोट्या ज्या बरण्या आहेत, त्या 1 किलोच्या आसपास आहेत. सो त्या क्लीन करून घेते. जेव्हासुद्धा बाहेरून वस्तू आणल्या, तर त्या आपण पहिल्यांदा क्लीन करून घेतल्या पाहिजेत. जेणेकरून ना त्या स्वच्छ बरण्यांमध्ये कुठलीही वस्तू आपण भरून ठेवली, तर ती अजिबात खराब होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरडं केलं पाहिजे. तर जेव्हासुद्धा तुम्हाला पटकन अशा गोष्टी कोरड्या करायच्या असतील ना, तर अशा प्रकारचं ना कपडा वगैरे असतो, तर त्याच्यावरती छान अशा नितळत ठेवायच्या, जेणेकरून त्या लवकर कोरड्या होतात. जर तुम्ही फक्त असंच किचन टॉपवर ठेवलात, तर त्या पटकन कोरड्या होत नाहीत. त्यानंतर इथे संध्याकाळी मी विचार केला, की आज शिडीखालचं जे कपाट आहे ते क्लीन करावं. सो त्यासाठी हा सगळा पसारा इथला काढून घेतलेला आहे. हा शिडीला लागून हे कपाट आहे आणि थोडंसं भिंतीला लागून म्हणजे भिंत आणि शिडी याच्यामध्ये आहे ते कपाट. सो तिथे थोडंसं कंजेस्टेड जागासुद्धा आहे
परंतु तिथे आम्ही कपडे वगैरे बाकीच्या इतर एक्स्ट्राच्या गोष्टी असतात, मिसलेनियस गोष्टी, तर त्या आम्ही तिथे सगळ्या ठेवत असतो. तर आता इथे आधी क्लीन करून घेणार आहे, थोडंसं डीप क्लीनिंग, आणि महिन्यातून एकदा तरी मी क्लीनिंग अशा प्रकारे इथे करत असते. सो मी ह्या वेळेला विचार केला ना, की खूप कपड्यांचा मेस होतो. त्याचबरोबर इथे मी औषधं वगैरे सुद्धा स्टोअर करत असते. तर सगळ्याचा खूप जास्त मेस होतो आणि वेळेवर काही सापडत नाही. त्यामुळे इथे जे मी बॉक्स ठेवले होते, काही पार्सल्स वगैरे येतात, तर त्याच्यासोबत मिळालेले बॉक्स ठेवले होते. तर म्हटलं चला त्याचंच आपण ऑर्गनायझर म्हणून यूज करूया आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सॅग्रिगेट करून घेऊया. तर त्याआधी जेव्हा पण मी नेहमी सांगितलेलं आहे तुम्हाला डीप क्लीनिंग किंवा कोणतीही क्लीनिंग करत असाल, तर डिकल्टर करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण क्लीनिंगमध्ये जर डिकल्टरिंग केलं नाहीत, तर गोष्टी तशा तशाच साठून राहतात. ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे. सो इथे मी डिकल्टर करायला घेतलेलं आहे. काही औषधांची एक्सपायरी डेट जवळ आली आहे किंवा एक्सपायरी संपलेली आहे. सो ती औषधं मी डिकल्टर केली. त्यानंतर इथे मी कपाट जे आहे ते व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेलं आहे. आणि या कपाटामध्ये जे ऑर्गनायझर बॉक्स मी यूज करणार आहे, तर ते व्यवस्थित सेट करून घेतले. बघितलं आधी ते राहतायत की नाही. आणि इथे या कपाटामध्ये तुम्ही बघू शकता लाईटसुद्धा आहे. तर इथे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सॅग्रिगेट करायला सुरुवात केली आणि फायनली माझं जे कपाट आहे ते आवरून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे कपाट आवरलेलं आहे विदाऊट एनी कॉस्ट. सो अशा प्रकारे दिवसभरातल्या 2-3 गोष्टींची क्लीनिंग माझ्याकडून आज झालेली आहे. आय होप तुम्हाला आजचा छोटासा व्लॉग आवडला असेल. तर आता कोरड्या झालेल्या आहेत बरण्या, तर मसाले वगैरे सुद्धा भरून घेते आणि पुन्हा एक छानशा व्लॉग्स आहेत तुमच्यासमोर हजर राहते. तोपर्यंत मस्त का आनंदी राहा.